भारता शेजारील म्यानमारमध्ये प्रचंड मोठा ब्लास्ट झालाय, म्हणजे स्फोट झालाय आणि यात 55हून अधिक जण मारली गेलेली आहेत, दगावली आहेत। मृतांचा आकडा वाढूही शकतो। 100हून अधिक जण जखमी झालेली आहेत। शेकडो घरं ही ढिगाऱ्याखाली गाडली गेलेली आहेत। अत्यंत महत्त्वाची धक्कादायक अशी ही घटना आहे। या घटनेसंदर्भातले सगळे अपडेट्स आपल्याला या व्हिडिओमधून घ्यायचे आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी सुवर्णा। बातमी आहे म्यानमारमधून। म्यानमारमध्ये एका स्फोटक ठेवलेल्या इमारतीमध्ये प्रचंड मोठा स्फोट झाला। हा स्फोट खाणकामासाठी ठेवल्या गेलेल्या दारूगोळ्याचा झालेला आहे। म्हणजे खाणकामासाठी त्या इमारतीमध्ये दारूगोळा ठेवलेला होता, स्फोटक ठेवली गेलेली होती आणि त्या स्फोटकांमध्येच ब्लास्ट झालाय। ते इमारत पूर्णपणे जमीनदोस्त झाली आणि या इमारतीच्या खाली शेकडो घरं, म्यानमारमधली त्या परिसरातली शेकडो घरं ही दाबली गेलेली आहेत, पूर्णपणे त्या ढिगाऱ्याखाली अडकली गेलेली आहेत। आता नेमका हा प्रकार कुठं घडला त्या परिसराविषयी मी तुम्हाला सांगते। चीनच्या सीमेपासून 3 किलोमीटर अंतरावर नामखम हा भाग आहे आणि नामखम या भागामध्ये जी टाउनशिप आहे तिथल्या एका इमारतीमध्ये खाणकामाकरता लागणारी स्फोटकं ठेवली गेली होती। म्यानमारच्या ईशान्येकडचा हा भाग आहे आणि काउंगटूप असं त्या गावाचं नाव आहे। म्हणजे जिथे टाउनशिप होती नामखम ही टाउनशिप, या नामखम टाउनशिपच्या गावाचं नाव आहे काउंगटूप आणि या गावामध्येच एक इमारत टाउनशिपमधली खाणकामाकरता स्फोटकं ठेवली होती। त्या इमारतीमध्येच ब्लास्ट झाला आणि त्यामुळे स्फोटकं ही खूप मोठ्या प्रमाणात असल्याने ब्लास्टही म्हणजे स्फोटही खूप मोठा होता। गंभीर स्वरूपाचा हा स्फोट होता। पूर्ण इमारत जमीनदोस्त झाली। या इमारतीच्या मलब्याखाली अनेक शेकडो घरं दाबली गेली आणि त्यामुळे 55 हा मृतांचा आकडा आत्ता जरी असला तरी तो आकडा वाढण्याची भीती व्यक्त होतीये। 100हून अधिक लोक जखमी झालेले आहेत आणि हा आकडा सुद्धा वाढू शकतो। सध्याच्या घडीला मदत कार्य आणि बचाव कार्य सुरू आहे। जी गाडली गेलेली, दाबली गेलेली घरं आहेत त्यात कोणी वाचलेलं आहे का, त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत। पण म्यानमारवर खूप मोठं संकट ओढावलेलं आहे, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात ब्लास्ट झाल्यानंतर तिथली परिस्थिती काय असेल ती दृश्यांमधून तुम्हाला समोर येईल। दृश्य आणि छायाचित्र जी पोस्ट आहेत म्यानमारची ती मन हेलावून टाकणारी आहेत। तुम्हाला काही काळ ती विचलित करू शकतात। इतका मोठा हा स्फोट होता, इतका मोठा हा ब्लास्ट होता। म्यानमारमधल्या या इमारतीला जिथे हा ब्लास्ट झालाय तिथे आता खूप मोठ्या प्रमाणात बचाव कार्य केलं जात आहे। कुणी अजून वाचलं असेल तर त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। 100 पेक्षा जास्त घरं ही या मलब्याखाली, जी इमारत कोसळली त्याच्या मलब्याखाली अडकलेली आहेत, दाबली गेलेली आहेत, त्यामुळे त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत। हा परिसर जो आहे हा ताआंग नॅशनल लिबरेशन आर्मीच्या नियंत्रणाखाली येतो। ताआंग नॅशनल लिबरेशन आर्मी याच्या अधिपत्याखाली येतो आणि या परिसरामध्ये हा ब्लास्ट झालेला आहे। आता या ब्लास्ट संदर्भातले अजून काही अपडेट्स आपल्यापर्यंत दिवसभरात पोहोचतील, त्यामुळे ही महत्त्वाची जी बातमी आहे ही जरी भारतातली, महाराष्ट्रातली नसली तरी भारताबाहेरची अत्यंत महत्त्वाची आंतरराष्ट्रीय घडामोड, दिवसभरातली लक्षवेधी बातमी असं म्हणावं लागेल। तर म्यानमार या स्फोटांनी हादरलेलं आहे। म्यानमारमध्ये शोककळा पसरली आहे, कारण 55 जणांचा मृत्यू झाला आहे। हा आकडा वाढू सुद्धा शकतो आणि अनेक घरं ही मलब्याखाली दाबली गेली आहेत। त्यामुळे तिथून जखमी कोण आहेत, मृत कोण आहेत यांना आता बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। पूर्ण म्यानमार कामाला लागलेला आहे। मदत कार्याकरता, बचाव कार्याकरता तिथली यंत्रणा, तिथले नेते सगळे कामाला लागलेले आहेत। आज दिवसभरातले या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत। पण आत्ताच्या घडीला म्यानमारला हादरवून टाकणारी अशी स्फोटाची ही बातमी आहे। या घटनेसंदर्भात तुम्हाला काय वाटतं? ही छायाचित्र बघितल्यानंतर सगळ्यात आधी तुमच्या मनात काय भावना निर्माण होते कमेंटमध्ये नक्की सांगा।